प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणं गरजेचं होतं, लातूरला जाऊन थांबणं गरजेचं होतं, नांदेडला जाऊन थांबणं गरजेचं होतं. कशा प्रकारे मदत पोचेल मिळेल, लोकांना 4-4 दिवस अन्न आणि पाणी मिळालं नाही, घरं वाहून गेली, निवारा नाही. आणि आपण मुंबईत काय करताय, नागपुरात काय काय करताय का? हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही आहे, तर मंत्रिमंडळाला प्रश्न. अत्यंत गंभीर परिस्थिती, अत्यंत कामचुकार मंत्रिमंडळ आहे. किती तुम्ही आतापर्यंत मदत केली, कोणाला मदत पोचली याचा हिशोब देऊ शकता? नाही. आत्तापर्यंत खाजगी संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत दिली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही. आम्ही आज सकाळी बोललो अनेक जिल्ह्यामध्ये, काल उद्धवजी बोलले काही जिल्ह्यामध्ये. आमच्या शिवसेनेचे लोक मदत करतायत, पण त्यांना मर्यादा आहे, त्यांना मर्यादा आहे. आभाळ फाटला आहे, जमीन वाहून गेली आहे. अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला पाहिजे. पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलं आहे, सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागलं आहे, IPL कसं होणार त्या बंदोबस्तात लागलं आहे. शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं नाही. मायबाप सरकार म्हणून बघितलं तर का वाटतं त्या सरकारचं ज्या पद्धतीने शेतकरी बळीराजा आता पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, मायबाप पूर्ण उद्ध्वस्त आहे. मराठवाडा असेल, अहिल्यानगरचा मोठा भाग आहे, जळगावातला काही भाग आहे, ठिकठिकाणी हा पाऊस सुरू आहे. कोकणात पाऊस सुरू झाला आहे जोरात, पूर्ण नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं. काय तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहे? एक दौरा केला 4 तासाचा गंबूड घालून, परत आलात तुम्ही. कुठे आहेत तुमचे मंत्री, कुठे आहेत पालकमंत्री, त्या भागाचे कुठे आहेत? हां, धाराशिवचे पालकमंत्री एकदा गेले 2 टेम्पो घेऊन, आपले फोटो लावून. आता कुठे आहे? दुष्काळग्रस्त जे पूरग्रस्त जे जिल्हे आहेत, ज्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आपण म्हणतो, त्या पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यात तिथे ठाण मांडून बसलं पाहिजे. हो, पालकमंत्री जागा सोडतायत कसं? मुंबईला काय करतायत पालकमंत्री, कशा करतात नेमके पालकमंत्री? अशा मंत्र्यांना बडतर्फ केलं पाहिजे. हा सामाजिक राजकीय गुन्हा आहे, अमानुष आहे. काय करताय मुंबईत आपण? अहो, दांडिया नंतर करा. पुढल्या वर्षी दांडियाला नाचतायत, आपापल्या भागातल्या दांड्यांच्या मध्ये जाऊन बसले आहेत त्या गरब्याला. काय तुमचा संबंध आहे? शेतकऱ्यांचं काय करताय तुम्ही? पालकमंत्री शिवी आली, निर्लज्जपणाचा कळस आहे सरकार म्हणजे. आता उद्या अमित शहा येणार आहेत, आज नरेंद्र मोदी येणार आहेत, त्यांच्या मागे लटांबर धावत जाणार. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे प्रधानमंत्र्यांना कळत नाही. प्रधानमंत्र्यांनी मराठवाडा दौरा करावा ना, भले हेलिकॉप्टरमधून करावा, पण करावा. अमित शहानी हेलिकॉप्टरचा दौरा करावा, पण करावा. चित्र पहा काय आहे ते. आज लोकांचा आक्रोश आहे.